डायरेक्टली बोलूयात शेतकऱ्यांसोबत. दादा नमस्कार. आज बाजारला आलेलो तळेगाव रे. हां आज नेमकं आवक लय. हां म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आज आवक कमी आहे. कशामुळं? माल जास्त आल्यामुळं. आवक कमी आहे का आवक जास्त आहे? आवक जास्त आहे. आवक जास्त आहे, बरोबर आहे. आवक जास्त आहे आणि म्हणजे व्यापारी संख्या ही कमी आहे, व्यापारी बरोबर कमी. आहे. त्याच्यामुळे बाजार थोडा रिवर्स आहे. आजचा बाजार हा रिवर्स रिवर्स आहे. तर मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. तर मित्रांनो आत्ता रात्रीचे वाजलेत 9:30 आणि 9:30 वाजल्यानंतर मित्रांनो आपले एक बाग आलेले आहे. तर आपल्याला सकाळी पाठ 3 वाजता बकरं घेऊन जायचे तळेगाव ढमढेरे या ठिकाणी. तर आता आपण ना गाडीची वगैरे पुसणी वगैरे केली, म्हणजे गाडी वगैरे पुसलेली आणि सकाळी पहाटे जायचे म्हणून आपण आता जाणार त्यांच्या वाड्यावरती मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका धमाकेदार व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मी आहे अक्षय हांडे देशमुख आणि आपण आता आपल्या गाडीमध्ये बसलेलो. तर आपल्या गाडीमधलं हे वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक. पाठीमागलं आपलं अस्तित्व, आपले महाराज आहेत आणि हे आपल्या घरापुढलं वातावरण बघू शकता. संध्याकाळचा व्ह्यूज असा. तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपल्या गाडीला जी लाईटिंग वगैरे आपण केली तर ती कशी आहे आणि आवडली असेल ना तर नक्कीच लाईक ठोकायला विसरू नका मित्रांनो. तर आता ना आपण भेटूयात थेट वाड्यावर त्यांच्या की ज्या ठिकाणी आपल्याला बकरं भरण्यासाठी जायचं. तर मित्रांनो सकाळी वाजलेत पहाटेचे 2:51 झाल्यात. म्हणजे आपल्या बघू शकता तुम्ही, म्हणजे 3 वाजलेतच. अर्थात या ठिकाणी ना जी बकरं आहेत ना आपली, तर तुम्हाला सर्व माहिती आहे आपण ही बकरं वगैरे आणण्यासाठी आलो होतो. आपलं जे भाडं होते आणि या ठिकाणी बघू शकताय हे आहेत 5 खंडी बकऱ्या, म्हणजे आपले मेंढरं मित्रांनो. तर या ठिकाणी जे 10 आहे ना बकरं म्हणजे मेंढ्या जे आपल्याला न्यायच्यात ना त्यांच्यासाठी ना या ठिकाणी ना त्यांना चारण्यासाठी याच्यामध्ये घेतात खाली टाकणारे पेंड वगैरे. तर पेंड टाकल्यानंतर मग आपण जाणार आहे घेऊन तिथं म्हणजे निघणार इथनं. तर भेटूयात आता ज्यावेळेस आपण निघणार इथनं त्यावेळेस. तोपर्यंत बघणार जरा खायला गेला चालून ठेवल्या भावांना काय करता. पैसे नाही आल्यावरती शेतकरी मग नाराज होतो. असं कांद्याला मार्केट भाव नाही ना आता, तशी परिस्थिती चालू सगळ्या लोकांची. तर आणि त्यात गोष्ट वेगळी म्हणजे मित्रांनो इस्रायल आणि इराणची भांडणं चालू, त्याच्यामध्ये लॉस फक्त हा शेतकऱ्याचाच होतो, ही गोष्ट पण लक्षात ठेवा. तर मित्रांनो फायनली गाडीमध्ये बघू शकताय बकरं बरंच काम आपलं झालं ओके. थोडंसं उजेड कमी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण भरलेत 10 बकरं आणि आता आपल्याला निघायचं मित्रांनो. तर भरपूर टाईम झालेत. आत्ता वाजलेत 3:30 पावणे 4. तर म्हणलं सर्वात प्रथम गाडीमध्ये जी लाईट आहे चालू करावा आणि एकदा गाडीला फडका मारला मित्रांनो आपल्या. दिसते आपली नागिन कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आता आपण आलोय पाबलच्या पुढल्या साईडला आहे आणि जात असताना मित्रांनो ह्या रोडला आहेत ना भरपूर अशी गजरोग आहे. तर पुढल्या साईडला तुम्ही बघू शकता लागलाय गजरोग लागलाय भरपूर, म्हणजे भरपूर अशी गजरोग आहे. शिक्रापूरला जात असताना स्टार्टिंग होती बेल्ल्यापासून, पहिल्याच म्हणजे बेलला अडकून रोडपासून स्टार्टिंग होती. मित्रांनो भरपूर असं त्रास होता गाडी चालला असं मित्रांनो. म्हणजे कसं असतं टायमीच्या गाड्या वगैरे असतात ना जास्त तारखाच्या गाड्यामध्ये, तर त्या गाड्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो अशा गजरोगमुळं. पण तरी पण मित्रांनो गजरोग टाकलेले काय विषय नाही. कारण कसं असतं गावगाव जवळ आहेत, गाव वगैरे जवळ आहेत त्याच्यामुळं आणि टर्निंग वगैरे भरपूर या रोडला. तर तरी पण मित्रांनो ड्रायव्हर लोकांसाठी नवी जिंदगी. आणि आता आपण आले शिक्रापूरला थोडंसं जवळ आले. आता आपण पाबलच्या पण थोडंसं पुढे मित्रांनो पाणी वगैरे पिण्यासाठी आपला पाणी बॉटल वगैरे घ्यायची होती. परंतु नाईट जास्त टाईम झाला आता, त्याच्यामुळे सर्व टपरे वगैरे आहेत आमचे दुकानं वगैरे बंद आहेत. आता चालली आम्ही सावकाश तरी पण 70-60 स्पीड. तर एक काही क्षणामध्ये आपण तिला पोहोचणार आहे. तर तिला पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथला पूर्ण व्ह्यू आहे ना बाजारामधला तर तो दाखवणार मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं सांगायचं होतं. धन्यवाद. तर मित्रांनो फायनली आपण ना आता शिक्रापूरमध्ये असलेलं तळेगाव ढमढेरे या गावामध्ये पोचले. या ठिकाणी आपली मालकीनबाई आणि जे आपण आपलं भाडे भेटले बकरं तर ते आले या ठिकाणी घेऊन. तर बघू शकता या ठिकाणी
कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका शिरूर दिसत नाही मित्रांनो. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्या गेटमधून आतमध्ये जायचं मित्रांनो. तर त्याच्या आधी आपला स्पेशल कडक चहा प्यायचा आहे, एकदम कडकमध्ये एकदम भारी. तर द्यावर काका चला मस्त वेगळी चहा आपल्याला. तर आल्यानंतर हॉटेलचं नाव काय माहीत नाही, वरतून दिसत नाही शिरण्यात मारले त्यामुळं. हे आपल्यासाठी स्पेशल असतं मित्रांनो, कारण सकाळचा झटका म्हणजे सुरुवात आपली इथे बसणं होते. तर मित्रांनो आता बकरं गेलेत खाली या ठिकाणी, म्हणजे गाडीमध्ये उतरवलेली आहेत. बघू शकता पुढल्या साईडला बकरं उतरवली आहेत. तर या ठिकाणी आलेली गर्दी आत्ताची सकाळची वाजले 6. तर पुढल्या साईडला बघू शकताय आपली मालकी बाई लावलेली पलीकडल्या साईडला थोडंसं उजेड अजून कमी बघू शकताय. आणखीन गाड्या वगैरे आल्या त्या ठिकाणी बकरं खाली होण्यासाठी, म्हणजे भरपूर लहान आमची बकरं आली या ठिकाणी. तर पुढे आल्या बघू शकताय म्हणजे या ठिकाणी आलेली बकरं वगैरे म्हणजे मेंढ्या. थोडासा अंधार असल्यामुळे कमी दिसते तरी पण बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 8 आणि 8 वाजल्यानंतर मित्रांनो जे आपण आणले होते 12 बकरं म्हणजे मेंढ्या. तर त्या मेंढ्या 2 म्हणजे वेगळे व्यापारी विकले आहेत आणि ज्या बाकी 10 राहिलेत ना तर त्या बघू शकता तुम्ही. त्या 10 वेगळ्या व्यापारी विकले आहेत. तर या ठिकाणी सकाळची गर्दी बघू शकता आजची तळेगाव डमडेर या ठिकाणची मित्रांनो. तर अतिशय जास्त प्रमाणामध्ये गर्दी झाली. तर ज्यावेळेस आपण आलो होतो या ठिकाणी मित्रांनो तर त्यावेळेस गर्दी वगैरे नव्हती, पण आता एकदम जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे. तर या ठिकाणी सौदा वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही. बाबा आहेत वयस्कर आहे. तर या ठिकाणी यांची बोलचाल वगैरे चालू आहे म्हणजे व्यवहार वगैरे चालू आहे. तर या ठिकाणी बघू शकता व्ह्यू वगैरे एकदम भारी असा व्ह्यू आहे. सकाळ सकाळचा वातावरण वगैरे फ्रेश एकदम. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपणही ना म्हणजे आपलं भाडं जे होतं ना तर ते भाडं होतं आपल्या मित्राचं संतोष बरकडे आणि त्यांचे मोठे बंधू पप्पू शेठ बरकडे यांचं ते भाडं होतं. ते आपल्यासमोर आता बघू शकता आपल्यासमोर आहे पप्पू शेठ बरकडे. ते त्यांचे बकरे आहेत. तर त्यांनी आता विकली म्हणजे कदाचित आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही मग का कोणत्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीमध्ये त्यांनी विकली, पण त्यांनी ही बकरं विकली. कदाचित त्यांना प्रॉफिट होऊ शकतो किंवा लॉस पण होऊ शकतो मित्रांनो, हे माहीत नाही. कारण जसं शेतकऱ्याचं काम जे असतं ना तसंच एका धनगराचं पण काम असतं की आपलं पोट पाणी बघण्यासाठी जे काही 2 गोष्टी असतात त्या गोष्टींवरती त्यांचं पोट पाणी चाललं जातं, म्हणजेच की मेंढरांवरती मित्रांनो. तर ही मेंढर आहे त्यांनी विकली. तर पप्पू शेठ आहेत कदाचित माहीत नाही काय म्हणजे कोणत्या किमतीला विकली मित्रांनो. तर बघितल्यानंतर आपण ना आपले परम मित्र आहेत शरद बरकडे, ते आज त्यांच्या मित्राचे आहेत ना बकरं घेऊन आलेले आहेत. तर पुढला व्ह्यू वगैरे बघू शकता त्यांच्या बकरांचा. या ठिकाणी बकरांची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे मित्रांनो. परंतु आजचा जो बाजारभाव आहे मित्रांनो बकरांचा तो ढसळलेला आहे. कदाचित आपण डायरेक्टली बोलूयात शेतकऱ्यांसोबत. तर नमस्कार. आज बाजारला आलेलो तळेगाव डमडेरे. हां आज नेमकी आवक नाही. हां म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आज आवक कमी आहे, कशामुळं? माल जास्त आल्यामुळं. आवक कमी आहे का आवक जास्त आहे? आवक जास्त आहे. आवक जास्त आहे, बरोबर आहे. आवक जास्त आहे आणि म्हणजे व्यापारी संख्या ही कमी आहे, व्यापारी बरोबर आहे. कमी. त्याच्यामुळे बाजार थोडा रिवर्स आहे. आजचा बाजार हा रिव्हर्स आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही की आज जे ना ॲक्च्युली झाले काय माहिती का, व्यापारी संख्या जी आहे ना ती कमी आहे आणि शेतकरी संख्या म्हणजे जे आपले धनगर समाजातील जे लोक आहेत ना त्यांनी जे आणले त्याची स्वतःचं अस्तित्व घरचा साथ विकण्यासाठी आणलेला, तर त्याची संख्या जी आहे ना ती जास्त आहे. तर मित्रांनो आता आहे ना आपण पूर्ण बाजार फिरणार आहे म्हणजेच मेंढ्याचा बाजार. तर आपल्यासोबत आहे ना आपले मित्र आहेत शरद बरकडे. तर पुढे आल्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी ना शेंगदाणा पेंडे ते विचारू आपण कशी पेंडे. काका हो ही कोणती पेंडे? शेंगदाणा पेंडे कशी किलो आहे? 55 रुपये. ती कोणती आहे? ती पण ती कशी आहे? 60 रुपये. म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे? तर मित्रांनो 55 रुपये 60 रुपये बरोबर. तर 55 रुपये 60 रुपये किलो अशी पेंड या ठिकाणी. तर आले या बाजारामध्ये नक्कीच अवश्य घ्या म्हणजे तुमच्या शेळ्याला वगैरे लागत असेल तर. त्यावर पुढला व्ह्यू वगैरे बघू शकता तुम्ही.
अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी ना गर्दी झाली मित्रांनो. तर मित्रांनो आता ना पूर्ण बाजारामध्ये तुम्ही एकदा व्ह्यू बघा. अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे आणि जे आपले परममित्र आहेत ना बरकडे म्हणून, तर त्यांचं आणि एका व्यापाऱ्याचं बार्गेनिंग चालू आहे. म्हणजे जे आपलं शेतकऱ्याचा साथ धनगराचा साथ जो आहे ना, म्हणजे आपले मेंढरू बघू शकतो मी. तर ते म्हणजे शेतकऱ्यांनी एकाने व्यापार विकणं याच्यामध्ये जो होणारा संवाद या ठिकाणी चालू आहे. तर नमस्कार दादा, तुम्ही कुठले? पुण्याचे. आणि हे आमचे बरकडे आहेत बरोबर. तर तुम्ही थोडंसं संवाद सांगताय बरोबर. तर काय तुमचं काय कसं घेणं देणं वगैरे कसं आहे? ते 8,500 सांगतो मी, 7,500 बकरं मागितलं. हां, तुमचं काय म्हणणं आहे? आणि ते मागच्या मी सांगितलं 8,500. बरोबर. म्हणजे तुमची अपेक्षा काय आहे? 7,500 रुपये. तर मित्रांनो यांची अपेक्षा आहे 7,500 रुपये आणि तुमची अपेक्षा किती? 7,500. 7,500. तर मित्रांनो आता आपण आहे चाकण शिक्रापूर रोडला. तिथं आल्यानंतर शिक्रापूरपासून आहे ना फक्त काही किलोमीटर अंतरावरती ना हा पंप आहे. या ठिकाणी फक्त ओनली CNG पंप आहे. तर प्रेशर वगैरे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघू शकताय अतिशय उत्कृष्ट असा प्रेशर आहे. 200चा प्रेशर आहे. आपल्या मालकीबाईला आता या ठिकाणी CNG भरण्याचं वगैरे काम चालू आहे. तर मित्रांनो ही आपली मालकीबाई. इथला पुल्ला वगैरे व्ह्यू बघू शकताय. तर मित्रांनो गाडी वगैरे आता हलली तुम्हाला सर्व माहितीच आहे. आणि पोटाला भूक लागली, झोप अतिशय लागली आहे, परंतु त्याच्या आधी भूक राहिली. तर आपण थांबलो होतो हॉटेल सुदामा मिसळ हाऊस स्नॅक सेंटर साऊथ इंडियन डिशेस या ठिकाणी. तर मित्रांनो आपण ना आत्ता ऑर्डर केली पुरी भाजी विशेष पावभाजी मित्रांनो. तर आपण ना पुरी भाजी न घेता पावभाजी ऑर्डर केली. तर आता आपल्याला पावभाजी. तर पहिली गोष्ट म्हणजे व्ह्यू बघू शकताय. अतिशय उत्कृष्ट असा इथला व्ह्यू आहे मित्रांनो. तर पहिल्या गोष्ट म्हणजे याच्या आधी पण आपण 2 किलो सुद्धा खाल्ली. तर माझ्यासोबत आहे पप्पू शेठ बरकडे. करा बरं टेस्ट झाला एकदा, दाखवा ना पब्लिकला एकदा कसं वाटते. क्वालिटी कशी मला सांगा बरं का. 1 नंबर ना खरंच. तर मित्रांनो क्वालिटी 1 नंबर आहे. असंच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा. तर मित्रांनो आता आपण आलो घरी मस्त वेगळी टाकाटक खटाखट पद्धतीनं आंघोळ वगैरे केली. आणि आंघोळ करून आता आपल्याला जायचे आपल्या लेबर साम्राज्याकडे मित्रांनो, की जे आज कापडवाडीमध्ये सोडले कांदा काढणी आणि काटणीसाठी. तर त्यासाठी म्हणजे आपण तिकडे निघलेले आत्ता. तर जाऊयात. आता वाजले 2 दुपारचे. त्यानंतर झाला जेवण टाईम. जाऊयात आणि बघत किती काम वगैरे झाले. तर फायनली मित्रांनो आपण आलो आपल्या लेबर साम्राज्याकडे म्हणजे आपल्या फॅमिलीकडे. तर बघू शकताय दुपारचे 2 वाजून दिले आणि जेवण वगैरे करून आपले माणसं लागलेत आम्हाला परत एकदा वन्स मोर म्हणजे कांदा काटणीसाठी. तर या सरांचं हे वावर आहे मित्रांनो. खाल्ल्या साईडला पण एक वावर आहे, त्या ठिकाणी आपण कांदे काढलेत. आता हे वरले पहिले कांदे काटायच्यात मग खाल्ले कांदे काटणार आहे. परंतु ते खाल्ल्या वावरामधले मित्रांनो पूर्ण कांदे वगैरे काटलेले नाही, आपलं काढलेले नाही, सॉरी अर्धच काढलेले. कारण कसं होतं सध्या ऊन जास्त आहे, उन्हाचं तिरीप वगैरे प्रमाण बघू शकता. उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळं कांदे थोडेसे ना म्हणजे कलर वगैरे लगेच चेंज होतो. कांदे बघू शकता थोडंसं कलर चेंज झाला उन्हामुळं. त्याच्यामुळं निम्मे कांदे काढतात, निम्मे कांदे काढायचे बाकी मित्रांनो. खाल्ल्या साईडला बघू शकता इथं भुईमुग आहे, उन्हाळी भुईमुग आहे. तर ह्या आहेत मालकीनबाई. तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्लॉग आहे ना तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जाता मित्रांनो थोडे फॉलो नक्की करून जा. तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.